तसेच आपण सर्व विष्णुकला अपार्टमेंटमधील सर्व रहिवासी खरं तर आज 19 फेब्रुवारी आपण शिवजयंती साजरी करतो. तर खरं तर विष्णुकला अपार्टमेंटमधली जे आपले कार्यकर्ते आहेत, ते कार्यकर्ते मंडळ आहे, मी खरं त्यांचा आधी धन्यवाद मानतो. सर्वांनी एकदा त्यांनी जोरात टाळ्यामध्ये सर्वांना आपल्या मंडळाचा सत्कार करावा. कारण सलग तीन दिवस खूप छान प्रकारे आपण कार्यक्रम राबवत आहोत. त्याच्यामध्ये एवढा सर्व उत्साह बघून असं वाटतं की नेहमी असे साजरे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे जी जयंती आहे किंवा आपण ज्या पद्धतीने जे कार्यक्रम केलेला आहे असं सतत व्हावं असं वाटतं. कारण तुमची जी एकी बघून मला वाटत नाही असे बाकीच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा बघायला मला भेटले असं तसे आपल्या या विष्णुकला अपार्टमेंटमध्ये मला बघायला भेटलेलं आहे. खरं तर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आपण जय जयकार करत आहोत, खऱ्या अर्थाने जर बघायला गेलो तर महाराजांचा जय जयकार करण्यापेक्षा तुम्ही महाराजांचा जर विचार अकस्मात केलात तर त्या लाख पटीने आपल्या देशामध्ये अनेक साऱ्या ज्या काही घटना घडतात त्याच्यावरती कुठेतरी प्रबंधन करण्यात येईल. पण याच्या मागे जर आपण प्रत्येकाने विचार केला की महाराजांनी जे काही घोषणावाक्य दिलेले आहेत की जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, या एवढ्याच गोष्टी जर आपल्या पाठांवर असतील किंवा एवढेच विचार जर आपल्या डोक्यामध्ये असतील तर मला वाटत नाही की आपण खऱ्या अर्थाने महाराजांची जयंती माझा उत्सव आहे तो आपण साजरा करत नाही. प्रत्येकाने मनामध्ये विचार धरून, प्रत्येकाने मनामध्ये आपापला विचार धरून फक्त ही दोन घोषणावाक्य सोडून त्यांचे जर विचार अकस्मात केला, त्यांची जर छत्रपती शिवाजी महाराजांची जर का आपण राजनीती, नृत्य, त्यांचे वेगवेगळे जे विचार आहेत ते जर आपण अकस्मात केला तर मला वाटतं खऱ्या अर्थाने राजांची जयंती ती म्हणजे त्यांनासुद्धा वाटेल की जे आम्ही काय पेरलं गेलेलं आहे, जे आम्ही काय ठेवलं गेलेलं आहे ते खरंच आपली जी येणारी पिढी आहे ती सतत चालवत राहील. या अर्थाने आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव साजरा करायचा आहे. खरं तर राजमाता जिजाऊ माता यांना मी खरंच नतमस्तक होतो. तसं छत्रपती शिवाजी महाराजांना मी मुजरा करतो. कारण या व्यक्ती 50 वर्षाच्या कालखंडामध्ये उभ्या आयुष्यामध्ये न भूतो न भविष्य असा कुठला राजा होऊन गेला नाही, न होऊ शकत असा पराक्रम जर कोणी केला असेल तर फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केला असेल. खरं तर छत्रपती शिवाजींचं बालपण मला वाटत नाही तर तुम्हाला जास्त माहिती असेल. छत्रपती शिवाजींचा जो बालपण होता त्याच्यामध्ये वयाच्या 7 ते 8 वर्ष त्यावेळी छत्रपती शिवाजी होते, 7 ते 8 वर्षाचे होते. त्याचवेळी राजमाता जिजाऊंनी त्यांना एक योग्य शिक्षण दिलं, योग्य त्यांना एक मार्गदर्शन दिलं. तसंच मी आपल्या सर्वांना सुद्धा हेच सांगतो की आपण सुद्धा आपल्या मुलांना योग्य ते मार्गदर्शन द्यावा, योग्य ते शिक्षण द्यावा, योग्य ते वळण लावावा. ज्यावेळी पुण्यामध्ये लाल किल्ला आहे त्या लाल किल्ल्यामध्ये दादाजी कोंडदेव आणि बाळ शिवाजी, लहान छत्रपती शिवाजी लहान होते त्यामुळे होते की बाळ शिवाजी ज्यावेळी बाहेर फिरत होते राजमाता महालामधून पाहत होते की छत्रपती शिवाजी महाराज आणि दादाजी कोंडदेव काय करतात. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज दादाजी कोंडदेव यांना बोलले की मला हा जो घोडा आहे शहाजी महाराजांचा मला त्याच्यावरती बसायचं आहे. त्यावेळी दादाजी कोंडदेव म्हटले की तुम्ही अजून लहान आहात, तुम्ही ह्याच्यावरती सवार नाही करू शकत. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी बाल शिवाजी होते त्यावेळी त्यांनी अड्डाच धरला की मला हा घोडा चालवायचाच आहे. त्यावेळी दादाजी कोंडदेवांनी बाळासाहेब जिजाऊकडे पाहिले. त्यावेळी बाळासाहेब जिजाऊंनी त्यांना इशारा दिला की बाल शिवराजांना त्या घोड्यावरती सवार करू दे. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी घोड्यावरती बसले त्यावेळी दादाजी कोंडदेव याची नाळ जी आहे ना ती मी पकडणार. तर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरती बसले त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी घोड्याची जोरात टाच मारली. घोडा एवढा बेभान पळत सुटला, एवढा पळत सुटला की पुढे अंतरावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचा तोल सांभाळता आला नाही. ते झटकन खाली पडले, छत्रपती शिवाजी खाली पडले. पण त्यावेळी त्यांना ते राग आलेला नाही, त्यांना फक्त एकाच गोष्टीचा राग आला. ज्या महासाहेब मला त्या महालामधून पाहत होत्या त्या मला उठवायला का नाही आल्या, मला एवढा खटखटला, मला लागलं आहे, मला जखम झालेला आहे, एवढं बघून सुद्धा मला त्या उठवायला का नाही आल्या. त्यानंतर 5-10 मिनिटानंतर महासाहेब जिजाऊ ज्यावेळी शिवा बाळाकडे गेले त्यावेळी म्हटले बाळा तुला लागलं तर नाही ना.
तुला खर्चलं तर नाही ना. त्यावेळी बाल शिवराजे म्हटले, आता कशाला मला विचारताय, आता कशाला मला बोलताय, बाल शिवाज मला लागलं की नाही, खर्चलं की नाही. त्याच वेळी मला असं वाटलं की माझी मासाहेब जिजाऊ, त्यावेळी मी खाली पडलो, त्यावेळी झटकन येणार, मला कलिंगून घालणार, मला बोलणार, बाळराजे तुम्हाला लागलं तर नाही ना, बाळराजे तुम्हाला खबरलं तर नाही ना. त्यावेळी बाळासाहेबांचं जे उत्तर होतं, त्याच्यामुळे शिवाजीराजे पुढे जाऊन त्यांची युद्धनीती चांगल्या प्रकारे केली. त्यावेळी जिजाऊ माता बोलली की बाळराजे तुम्हाला जर मी हातभार लावला असता, तुम्हाला जर मी उठवलं असतं, तर आपला पूर्ण जे स्वराज्य स्थापन करण्याची जे आपण दृढ निश्चय घेतलेला आहे ते अपूर्ण राहील. कारण जो दुसऱ्यांच्या जीवावरती जगतो, तो काही फक्त अंतर गाठतो. जो दुसऱ्यांच्या जीवावरती जगतो तो फक्त काही अंतर गाठतो, पण जो स्वतःच्या जीवावरती जगतो तो पुढे आयुष्य आणि आता स्वराज्य स्थापन करतो. जो स्वतःच्या पायावरती उभं राहतो तो स्वतःचं आयुष्य आणि पूर्ण स्वराज्य निर्माण करतो. आज त्याच वेळेचे जे बाळराजांना संस्कार मिळाले, म्हणून आज त्यावेळी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. त्याचं कारण हेच होतं, आज सुद्धा आपल्या मुलांना, आपल्या लहान मुलांना आपण योग्य तो संस्कार द्यावा. वयाच्या 12व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरण किल्ला घेतला. वयाच्या फक्त 12व्या वर्षी. आजची मुलं 12 वर्षात काय करतात? आजचं 90 जर आपण बघायला गेलो, टोटल मुलं तुम्हाला मोबाईलवरती बसलेली दिसतील. वयाच्या 16व्या वर्षी काय केलं महाराजांनी माहीत नसतं. वयाच्या 16व्या वर्षी स्वतः रायरेश्वरावरती जाऊन रक्ताचा अभिषेक केलं. आज मला असं सांगावं वाटतं की देवाला दुधाचा अभिषेक करून सत्तेसाठी झगडणारे अनेक जण पाहिलेले आहेत. देवाला दुधाचा अभिषेक करून सत्तेसाठी झगडणारे अनेक जण पाहिलेले आहेत. मी झगडणारे बोलतोय, झुजणारे नाही. देवाला दुधाचा अभिषेक घालून सत्तेसाठी झगडणारे भरपूर जण पाहिलेले आहेत. परंतु रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य निर्माण करणारा माझा एकच राजा होऊन गेला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी. बालपणामध्ये हे संस्कार घेतलेले आहेत, त्याचा साथ छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, त्याची कमाई आहे. आज सुद्धा आपण प्रत्येकाने हेच केलं पाहिजे. राजांचे विचार प्रत्येकाच्या डोक्यात आले पाहिजे, राजांच्या विचार प्रत्येकाच्या अकस्मात आले पाहिजे, तरच जाऊन प्रत्येकाच्या घरोघरी स्वराज्य निर्माण होईल. अनेक वेळी प्रसंग सुद्धा येतात. महाराजांच्या सुद्धा बाबतीत हेच झालं होतं. जेव्हा पुरंदरचा तह 1656 मध्ये झाला होता, पुरंदराचा तह झाला होता, तेव्हा मिर्झा राजा जयसिंग यांनी शिवाजी महाराजांना एक अट टाकली होती, मला 23 किल्ले घ्यावं लागतील. विचार करा, त्यावेळी 23 किल्ले मागत होते. त्यासाठी मागत होते, वडील त्यांचे अटकेमध्ये होते. तर त्यावेळी त्यांनी विचार केला की आज जरी माझे 23 किल्ले गेले तरी मी येणाऱ्या भविष्यात त्याच्या डबल किल्ले करत. पण त्यावेळी तुम्हाला माहिती असेल, ज्यावेळी 23 किल्ले गेल्याच्या नंतर महाराजांकडे मोजकेच मला वाटतं 20 ते 25 किल्ले झाले असतील. येणाऱ्या काही 20-25 वर्षात महाराजांनी त्या उरलेल्या 25 किल्ल्यांचे 350 किल्ले करून दाखवले. आता ही राजनीती दुरंत करणारा फक्त माझा एकच उद्देश आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात असे गंभीर सुद्धा प्रसंग येतील, याचा अर्थ असं जायचं नाही. ज्यांना असं वाटतं की माझ्या आयुष्यात भयंकर सारे संकट आलेले आहेत, भयंकर सारे प्रॉब्लेम आलेले आहेत, एकच विचार करण्याचा माझ्या राजांनी माझं त्यावेळी आयुष्य कसं जगलं असेल. त्यावेळी माझ्या राजांसाठी फक्त स्वराज्य उभा करायचं नव्हतं, त्यावेळी फक्त माझ्या राजांसाठी आपल्या रयतेसाठी काम करायचं नव्हतं. त्यावेळी त्या राजांच्या अवतीभोवती सुद्धा काही अनेक सारे मोगल सुद्धा होते, त्यांना सुद्धा पाठलाग करायचा होता, त्यांना सुद्धा प्रतिकार करायचा होता. हे करता करता माझा राजा स्वराज्य सुद्धा वाढवत होता. म्हणजे माझा राजा चारही बाजूनी सुद्धा घेरला असून स्वराज्य जर निर्माण करत असेल, म्हणजे आपण सुद्धा विचार करायचा की माझा जर राजा एवढा करत असेल तर मी सुद्धा माझ्या घराचं स्वराज्य नक्कीच उभं करणार. प्रत्येकाला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने हे आपण प्रत्येक लोक आज बघाल तर तुम्ही घरोघरी शहरोशहरी मोठमोठे कार्यक्रम सुद्धा ठेवलेले असतात. प्रत्येक मुलं येतात, वेगवेगळे आपला मनोगत व्यक्त करतात. तसंच त्या ताईने सुद्धा खूप चांगली कविता म्हटली, मला खरंच भरपूर आवडली.
तर आजचा जो राजकारण आहे, आजचा जो काही न्यायालय आहे, त्याच्यामध्ये बघितलं तर भरपूर सारा तफावत आहे. त्या बोलले सुद्धा की आजचा जो काही बलात्कारचं काही केसेस वाढलेलं आहे त्याला न्याय मिळण्यासाठी 10 वर्ष लागतात, 10 फेऱ्या मारायला लागतात. खरं आहे ते. मग त्यावेळी माझ्या राजांनी काय केलं, जेव्हा राजांचा पाटील, मला माहिती असेल या गोष्टी, ज्या राजांच्या हयातीमध्ये असे काही प्रसंग आलेले आहेत, त्यावेळी न्याय देण्यासाठी किंवा न्याय मिळण्यासाठी माझा एकच होता राजा. अनेक लोक त्याच्याकडे का जायचे राजाकडे, त्याचं कारण होतं. आज त्यावेळी राजांच्या पाटलाने ज्यावेळी एका शेतकऱ्याच्या मुलीची अब्रू उठली, राजाच्या पाटलाने ज्यावेळी शेतकऱ्याच्या मुलीची अब्रू उठली, त्या मुलीने स्वतःच्या अब्रू केली, विहिरीत जाऊन उडी मारली. हीच घटना छत्रपती शिवाजी महाराजांना कळली. तत्काळ त्या राजांच्या पाटलाला गिरफ्तार करण्यात आलं. त्यावेळी राजाने फक्त एवढंच केलं, ह्या जो पाटील आहे, हा जो राजांचा पाटील आहे, त्याचे हातपाय कलम करा, पहिले हातपाय कलम करा आणि या चौकामध्ये उभी करा. का हा प्रश्न त्यांनी जिजाऊ महासाहेबांना सुद्धा विचारला, महासाहेब जो हा मी यांना दंड दिलेला आहे तो योग्य तो आहे का. त्यावेळी महासाहेब म्हटले, मला वाटला की तुम्ही यांना डायरेक्ट मारूनच टाकाल, पण तुम्ही त्यांना जिवंत सोडला. त्यावेळी राजांचं जे उत्तर होतं की महासाहेब आज जर याला मारला असतं तर याचा हिस्सा इथेच खतम झाला असता, पण मी याला चौकामध्ये यासाठी उभी केलेली आहे की येणाऱ्या जाणाऱ्याला दिसावं, येणाऱ्या जाणाऱ्यांनी बघावं की महाराष्ट्रामध्ये स्वराज्याच्या आपल्या मुलींना, आई बहिणींना जर का वाकड्या नजरेने जर का कोणी पाहत असेल तर त्याचा असा चौकामध्ये राजांचा पाटील उभा केला जाईल. त्यावेळी जी राजांची जी न्यायनीती होती ते आजच्या ह्याच्यामध्ये मला बघायला भेटत. त्यावेळी राजांनी जे काही कार्यक्रम केलेले आहे, त्यावेळी जे न्याय व्यवस्था होती ते आजपर्यंत मला बघायला भेटत. दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची असं झालं की आपल्या राजाचं कौतुक आहे ते फक्त महाराष्ट्रामध्ये मर्यादित नाही किंवा आपल्या भारतापर्यंत मर्यादित नाही, सीमा पार गेलेला आहे, 7 समुद्र गेलेला आहे. ज्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये आले, भारतामध्ये